आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून। सुरुवातीला राजकीय बातम्या। ठाकरेंपासून लांब असणारा अल्पसंख्याक समाज यंदा त्यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीमध्ये काय होईल हे ब्रह्मदेव देखील सांगू शकणार नाही। अजित पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा। दिलेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं, आनंद वाटतो। म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता। म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही यावेळेस काय होणार आणि काय नाही। त्या विधानसभेच्या तयारीला लागणं नितांत गरजेचं आहे। त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागाचे जिल्ह्याचे मेळावे घेऊ। पक्ष मेळाव्यामध्ये अजित पवारांचं वक्तव्य। शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं, आनंद वाटतो। म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात। 2004च्या मुख्यमंत्री पदाबाबतचं पक्ष फुटला असता हे शरद पवारांचं वक्तव्य खोटं। भुजबळ मुख्यमंत्री होतील असं मला वाटलं होतं। अजित पवार यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री केल्यानंतर नाईक साहेब 1 वर्ष देखील साहेबांचं त्यांनी ऐकलं नाही। 2004ला मुख्यमंत्री पद घेतलं असताना तिथपासून नंतर कायम राष्ट्रवादीकडेच मुख्यमंत्री पद राहिलं असतं। भले कुणीही झाले, भुजबळ साहेब झाले असते, तिथं काय RR पाटील झाले असते किंवा आणखीन कुणी झालं असतं। संविधान बदललं जाणार नाही हे लोकांना पटवून देताना नाकी नऊ आलं। विरोधकांच्या संविधान बदलाच्या आरोपाचा निवडणुकीमध्ये परिणाम दिसला। भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावर बोलताना भुजबळांचं वक्तव्य। 400 पार असं बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिंबलं की 400 पार म्हणजे संविधान बदलणार, ते काढता नाकी नऊ आले। छगन भुजबळ नेहमीच भाजपला डिवचत असतात। त्यांची भूमिका बरोबर नाही। आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं। भाजप नेते निलेश राणे यांचा ट्विटद्वारे सवाल। प्रफुल्ल पटेल यांची रिक्त झालेली राज्यसभेची जागा साताऱ्याला मिळणार। अजित पवारांची बैठकीत घोषणा। नितीन पाटील यांना अजितदादांनी दिला होता शब्द। ची जागा जी घेतलेली आहे राज्यसभेची ती सातारा जिल्ह्यालाच दिली जाणार आहे ही गोष्ट देखील आपण लक्षामध्ये घ्या। नाहीतर मग पुन्हा बाकीचे इतर जिल्ह्यातले मग आले ना जागा तर द्या ना, ते आम्हाला द्यायला काय हरकत आहे। तसं काही होऊन देऊ नका। हे पहिलं प्रफुल्लभाई तुम्हालाही आठवत असेल ते ठरलेलं आहे। नवी दिल्लीमध्ये 1 जूनला इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक। ममता बॅनर्जी बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। शरद पवार उद्धव ठाकरे बैठकीसाठी दिल्लीला जाणार। लोकसभेच्या निकालानंतर भाजप संघटनात्मक फेरबदल करणार। लोकसभेमध्ये काम न केलेल्या पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार। आमदार खासदारांप्रमाणेच पदाधिकाऱ्यांचं देखील रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। शिवराज्याभिषेक सोहळा त्याचबरोबर मान्सूनच्या तयारी संदर्भात आढावा बैठकीचं आयोजन।